सन्माननीय सुभाषजी वानखेडे ऑडिट अँड चीफ अकाउंटंट बुरहानपूर यांना विनंती करतो। माननीय श्री संजयजी देशमुख सर, संचालक मृत्युंजय फिटनेस सेंटर वरती यांनी पेजवर यावं। श्री अजयजी कांबळे सर, संचालक जिद्द अकॅडमी भरतीपूर्व पोलीस आणि श्री निलेशजी गाडगे सर, नागपुरे सर, अभियंता सामाजिक बांधकाम विभाग यांचं स्वागत नितीनजी लखाळे करतील। डीजे आशीष एसके यानंतर सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आपल्या गावच्या प्रथम नागरिक सौ नविताताई विनोद सदार यांचं स्वागत सौ ज्योतिताई सदार करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आपल्या गावच्या सन्माननीय उपसरपंच सौ आयुष्यमान अंकुशजी तेलगोटे महावितरण अकोला, माजी सरपंच गोपालजी कीर्तने यांचं स्वागत आयुष्यमान जगन्नाथ भाऊ गुजरणे करतील अशी पणताई यांचं स्वागत आपल्या गावच्या सरपंच सौ नविताताई सदार करतील असे त्यांना विनंती करतो। विजयभाऊ बोचरे यांचं स्वागत सुभाषभाऊ सदार करतील अशी मी त्यांना विनंती करतो। डीजे आशीष आपल्या मुलाला सक्षमपणे घडवलं, कुठल्याही परिस्थितीचा विचार न करता आपल्या मुलासाठी जे झगडले असे आयुष्यमान सुभाषभाऊ बाजीराव सरदार आणि त्यांच्या सौ ज्योतिताई सुभाष सरदार या दोघांनाही विनंती आहे की त्यांनी कृपया मंचकावर यावं। आयुष्यमान रविकिरण सदार यांचं स्वागत पवन सदार करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आयुष्यमान सुधाकर भाऊ सदार डीजे आशीष या ठिकाणी आमचे मार्गदर्शक श्री दिनेशजी आखरे सर यांचं स्वागत म्हणजे त्याची निवड झाली खूपच मोठी गोष्ट आहे, खूपच आनंदाची गोष्ट आहे।
दुसरी गोष्ट अशी की त्याचा मित्र सुद्धा मागे बसलेला आहे, तो जो अकोटला उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून काम करत आहे तो सुद्धा त्याचा मित्र आहे असं मला समजलं. आणि तो म्हणजे खूप चांगल्या प्रकारचं वातावरण मला इथे दिसतंय. मला वाटतं MPSCशी संबंधित आणि कोचिंग घेणारी मंडळी सुद्धा इथे आहे, ही सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे खूप दिवसानंतर आम्ही खूप चांगल्या लोकांच्या मंडळीमध्ये येऊन बसलो. खरं म्हणजे पूर्ण दिवसभर इथे बसायला पाहिजे आणि याचंच पाहिजे. आम्ही बऱ्यापैकी आता इथे 3-4 अधिकारी दिसतो, ठाणेदार साहेब दिसतात किंवा हे दिसतात, मी दिसतो, हे आम्ही सगळे MPSC मधूनच आलेले अधिकारी आहोत. आणि मग पुढे पुढे प्रमोशन होतात आणि मग पुढच्या पदावर जाता येतात. तो खूपच चांगली सुरुवात आयुष्याची ही अजयने केलेली आहे. मी त्याला खूप शुभेच्छा देतो, विशेष करून त्याच्या आईवडिलांना भरपूर शुभेच्छा देतो की खरोखर ते त्यांच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने यशस्वी झालेले आहे. अजय तर आता लहान आहे, आतापासून त्याची सुरुवात करेल. मी असं म्हणेल की त्यांनी IAS पर्यंत धडक मारावी. काही पहिली परीक्षा तो मारू शकतो, म्हणजे त्याच्याकडे ॲबिलिटी आहे, त्याच्या कॅपॅसिटी आहे, त्याच्याकडे टॅलेंट आहे, त्याच्याकडे पुस्तकातलं ज्ञान सांभाळण्याची क्षमता आहे. ही जर आणखी थोडीशी वाढवली तर लगेच दरवर्षी एक सत्कार व्हावा. मी म्हणतो 10 व्हावेत, 25 व्हावेत, बरोबर ना. आपल्या गावामधून जास्तीत जास्त आपण पॉझिटिव्ह असूया आणि जास्तीत जास्त मुलांना या चांगल्या सर्व्हिसमध्ये पाठवूया. दुर्दैवाने नोकरीची संधी थोडी कमी झालेली आहे आणि त्याच्यामुळे जरा सिलेक्शनचं प्रमाण सुद्धा कमी झालेलं आहे आणि त्याच्यामुळे प्रमाण कमी झाल्यामुळे ते कठीण झालेलं आहे. परंतु जर आपण अभ्यासाचा वसा घेतला, अभ्यास जर आणखी मोठ्या पदावर जावं, IAS पर्यंत जावं किंवा आणखी मोठ्या पदापर्यंत जावं अशी सुद्धा त्याला शुभेच्छा देतो. आईवडिलांचं सुद्धा मी इथं खूप ऋण व्यक्त करतो, कारण छोट्याशा शहरामधून अशा प्रकारे मुलांना घडवणे ही काही छोटी गोष्ट नाही. आणखीन एक गोष्ट मला तुमच्या गावाच्या बाबत अशी आवडते आहे की इतके छान प्रकारचा नागरिक सत्कार तुम्ही इथं आयोजित केलेला आहे. हे पण होत नाही. बऱ्याच गावामध्ये बरेच मुलं सिलेक्ट होतात, परंतु अशी जी भावना आहे ती दिसत नाही. याच्यामध्ये आता एक चांगला अभ्यासिका कशी सुरू करता येईल हे बघितलं पाहिजे, किंवा ह्या गावामधले दुसरे काही मुलं असतील त्यांना सुद्धा कसं मोटिवेट करता येईल किंवा त्यांना कसं मार्गदर्शन करता येईल आणि त्यांना कसं पुढे आणता येईल हे बघितलं पाहिजे. जे चांगला अभ्यास करू शकतात त्यांना याच्यामध्ये आपण पुढे घेणं आवश्यक आहे. असो, वेळेची लिमिट आहे. मी तर पहिल्यांदाच माफी मागून माझं भाषण सुरू केलं, म्हणजे मनोगत सुरू केलं, कारण मला पटकन जायचं आहे. ऑलरेडी मी थोडंसं लेट झालेलं आहे. त्याच्यामुळे पुनश्च एकदा मी अजयला शुभेच्छा देतो. आपण इतक्या चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम गावामध्ये घडवून आणला, मंचावरती उपस्थित झाले त्यांनी सुद्धा मी चांगल्या गोष्टी घडतील. पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानतो आणि माझी 2 शब्द संपतो. ती आई खूप मारते. मुलगा लहान असतो, त्या मुलाला ती मारते. आणि ती का मारते तर त्या छोट्याशा मुलाने एक कागद खाल्लेला असतो. त्या छोट्याशा मुलाने एक कागद खाल्लेला असतो. ती आई त्या मुलाला खूप मारल्यावर तिला पश्चाताप होतो आणि ती त्या मुलाला विचारते, तू हा कागद का खाल्ला? पहिल्यांदा मुलगा सांगत नसतो की हा कागद मी का खाल्ला. शेवटी त्याला जास्त मार बसल्यामुळे तो सांगतो, आई मी कागद खाणारच नव्हतो, माझी कागद खाण्याची अजिबात इच्छा नव्हती, परंतु मला या कागदावर भाकरीचं चित्र दिसलं, मला वाटलं भाकरच आहे म्हणून मी हा कागद खाल्ला. अशा हालाकीच्या परिस्थितीमधून, अत्यंत गरिबीमधून तरुण मुलं स्वतः तयारी करून स्पर्धा परीक्षा क्रॅक करत आहेत. त्यामधीलच आपल्या समोर उपस्थित असलेला अजय हा सुद्धा त्यातलाच एक विद्यार्थी आहे. तर मी या समोर विनंती करतो मान्यवरांना की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आणि त्यामध्ये सर्वप्रथम मी विनंती करतो आपल्या पोलीस स्टेशनचे ठाणेदार आदरणीय रवींद्रजी लांडे साहेब यांनी कृपया 2 शब्द मार्गदर्शन करावं. आणि मी सक्सेस झालो. त्याप्रमाणे जे लोक आज ज्यांचे विद्यार्थी मुलं 10वी किंवा 12वी आहे, आतापासून जर त्यांना जर प्लॅनिंग केलं अभ्यासाचं तर निश्चितच 100% त्यांना यश मिळू शकते. त्यासाठी तुम्ही त्यांच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. जसं मोबाईलचा यूज, त्यामध्ये ते जर चांगल्या गोष्टी जर
सक्सेस होत नाही. आणि जर सक्सेस व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तसं अजयनं आज अभ्यास केला. अजय आज क्लास 1 पोस्ट त्यानं काढलेली आहे आणि ते पहिल्याच प्रयत्नात काढलेली आहे. त्याप्रमाणे आपणही आपलाही मुलगा किंवा असा सत्कार झाला पाहिजे, त्याचं मोटिवेशन भेटण्यासाठी हा सत्कार ठेवलेला आहे आणि तोही करू शकतो. असं या जगात कोणीच नाही की जो म्हणजे यश संपादित करू शकत नाही. प्रत्येकाला माइंड असतो, प्रत्येकाला दिमाग असतो, पण त्याला तसं घडवण्यासाठी त्याच्याकडून तसा अभ्यास करून घ्यावा लागते किंवा त्यानुसार प्लॅनिंग करावं लागते. बरेचसे विद्यार्थी आजकाल प्लॅनिंग करत नाही, चालू आहे अभ्यास किंवा 21-22 तुम्ही यश संपादन करू शकता आणि नोकरी मिळू शकता. त्यामुळे धन्यवाद लांबे साहेब. येत नसते केवढं मोठं सुभाषित त्यांना दिलेलं आहे की शिक्षणाच्या आड परिस्थिती कधीच येत नाही. फक्त तुमच्या मनात काय पाहिजे? जिद्द आणि जिद्द. आणि याच स्पर्धा परीक्षेतून तुम्ही आपलं यश संपादन करू शकता. आणि याच स्पर्धा परीक्षेबद्दल मार्गदर्शन करण्याकरिता मी बोलावत आहे दीपक पवार सर, जे स्पर्धा परीक्षे मार्गदर्शक आहेत आणि आता आपल्या सर्वांना एवढं सुंदर मार्गदर्शन करणार आहेत ते, त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. ज्यांनी आपल्याला प्रदान केली ते छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या आईवडिलांचं स्वप्न असावं की स्वतःचं स्वराज्य असावं, कोणाची गुलामी करू नये, असे हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज स्वतःचं स्थान वर्गात नसताना अजय सारखे हजारो लाखो अधिकारी घडवणारे आदरणीय महामानव डॉक्टर बाबासाहेब, द मॅन बियॉन्ड एक्सपेक्टेशन्स, इच्छेपलीकडे कुठेतरी दूर गेलेलं व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मी ज्यांना मनाने आणि डोक्याने आजपर्यंत एकच महात्मा मानत आलो ते महात्मा ज्योतिबा फुले. आणि ज्यांच्यामुळे आज इथे स्त्रिया जास्त दिसत आहेत. भारतामध्ये जर का लिंग गुणोत्तर बघितलं आपण तर सर भारतामध्ये लिंग गुणोत्तर हे स्त्रियांचं कमी आहे, पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया कमी आहे. पण मला असं वाटतं की आज मंचाचं जर का लिंग गुणोत्तर काढलं तिथे स्त्रियांची संख्या जास्त आहे. आणि मंचावर उपस्थित आदरणीय लांडे सर, आदरणीय ढंगारे सर, नुकतंच आपल्याला ज्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं असे विनयजी ठमके सर आणि सन्माननीय व्यासपीठ. जिंकायचे असेल तर असं जिंका की जिंकायची सवय आहे, जिंकायचं असेल तर असं जिंका की जिंकायची सवय आहे, आणि हारायचं असेल तर असं हारा की जिंकायचा कंटाळा आलाय. माझं तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे हात जोडून की मी बोलल्यानंतर टाळ्या नका वाजवू. टाळ्या याच्याकरता नका वाजवू की आपण जेव्हा समोरच्या व्यक्तीला टाळ्या वाजवतो तेव्हा आपल्या डोक्यातली शृंखला तुटते, आपले विचार तुटतात. आणि मी तुमच्या टाळ्यांसाठी बोलत नाही आहे. इथे जी यंग ब्रिगेड बसलेली आहे, जे जवान बसले आहेत ना, मी त्यांच्यासाठी बोलतोय की मला इथे एक सत्कार झालेला आहे या नवीन वर्षातला. मला वाटतं अजून या महिन्यातले, या वर्षातले 11 महिने बाकी आहेत. की नुकतंच आजची 2 तारीख मला वाटतं बहुतेक, तर अजून 11 महिने बाकी आहेत. तर मला वाटतं या गावामध्ये माझा आयुष्यातला पहिला चक्कर आहे. तर मला वाटतं अजून 11 महिने बाकी आहेत. तर कमीत कमी या वर्षात जसं लांडे साहेबांनी म्हटलं की 25 सत्कार कमीत कमी झाले पाहिजेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की टाळ्यांसाठी मी इथे बोलत नाहीये. 2018ला माझ्या क्लासला रीना आणि तिचा भाऊ निशांत हे दोघंही क्लासला होते. मला वाटतं 2019 रीनाचं सिलेक्शन आहे. तर या गावाची पहिली ओळख सांगेल की या गावाची जी विद्यार्थिनी आहे PSI पोलीस उपनिरीक्षक रीना सदार ही माझी विद्यार्थिनी आहे. नंबर 2 या गावाचे एक आर्मी मॅन आहेत, निवृत्त आर्मीचे जवान आहेत, आदरणीय धनंजय खंडारे सर. त्यांनी 17 वर्ष आर्मीची सेवा केली, चतारी गावचे राहणारे आहेत. आणि ते सर मागच्या वर्षी 2024ला माझ्या क्लासला आले होते मे महिन्यामध्ये. आणि त्यांनी मे आणि जून 2 महिने क्लास केले आणि त्यांनी जवळपास 3 पोस्ट काढल्या. आणि सध्या ते अकोला पोलीसला त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. सध्या सरांचं ट्रेनिंग चालू आहे. जर ट्रेनिंग सुरू नसतं तर सर या मंचावर जर असते. धनंजय खंडारे सर चतारी गावचे राहणारे आहेत. नंबर 2. नंबर 3 इथेच
प्रेक्षकांमध्ये एक व्यक्तिमत्व बसलेलं आहे, आदरणीय निवृत्ती ढोरे सर. रंग जोरदार टाळ्या होऊ द्या. हमने कभी ऐकतो ना तेव्हा मला सरांचं एक वाक्य आठवतं किंवा सरांचं मला चेहरा डोळ्यासमोर येतो की 17 वर्ष आर्मीची सेवा केल्यानंतर सुद्धा ते सध्या माझ्या अकोल्याच्या क्लासला आहेत. आणि सरांचं स्वप्न आहे की यावर्षी सरांचं पोलीसमध्ये नक्कीच सिलेक्शन होऊन जाईल 100%. सर एवढ्या वर्ष 17 वर्ष देशाची सेवा केल्यानंतर सुद्धा अजूनही सर क्लास करून आले. यावर्षी 100% सरांचं सिलेक्शन होईल मी तुम्हाला हमी देतो. या गावाशी आणखी एक संबंध काय, इथेच प्रेक्षकांमध्ये आणखी व्यक्तिमत्व बसलेलं आहे, आदरणीय दिवाकर ढोरे सर. तुम्हाला तुमच्या परिचयाचे आहेत, चौतारी गावचे ग्रामस्थ आहेत. त्यांचं रेल्वे प्रशासनामध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि सध्या सर RMS मध्ये काम करत आहे. मित्रांनो, माझा चौतारी गावाशी दूर दूरपर्यंत काही संबंध नाही, पण मी मंचावर आता तुम्हाला 4 लोकांचे नाव सांगितले. रीना सदार, दिवाकर ढोरे, निवृत्ती ढोरे आणि धनंजय खंडारे सर. आणि 5वं व्यक्तीचं आज उठलंय, त्यांचं नाव अजय ज्योती सुभाष सदार. अजय ज्योती सुभाष सदार. मित्रांनो, वाक्य त्यांचं नाव ऐकताना एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल की आपण जेव्हा एखादं नाव असतो ना ते असं असते अजय सुभाष सदार, तर आईचं नाव असतं. पण मित्रांनो, आपण विसरून चालणार नाही की आपल्या आयुष्यामध्ये जेवढा वडिलांचा वाटा असतो ना तेव्हा आपल्या आईचा सुद्धा वाटा असतो. आणि म्हणून मी प्रोग्राममध्ये जेवढेही माझी यंग ब्रिगेड मागे उभी आहे ना, एक वाक्य बोलतो. मित्रांनो, हा सत्कार अजय सदार यांचा नाही आहे. माझं बोलणं काही लोकांना थोडं आवड वाटेल, पण एक व्यक्ती बसले ज्याला आनंद होईल तो म्हणजे आजचा सत्कार मूर्ती आदरणीय अजय सदार. हा सत्कार अजय सदार यांचा नाही आहे, हा खरा सत्कार आहे त्यांच्या आई वडिलांचा. आणि मी प्रोग्राममध्ये नेहमी वाक्य बोलतो की मुझे प्यार है अपने हाथों की उन सभी प्यार है अपने हाथों की उन सभी उंगलियों से न जाने कौन सी उंगली को पकड़ कर माने चलना सिखाऊंगा, माने चलना सिखाऊंगा. मित्रांनो, आपण नेहमी बाबाचंच कौतुक करतो, मला वाटतं आईचं कौतुक जास्त व्हावं. बघा, आजच्या कार्यक्रमाचं एक वाक्य शेवटचं होता. एक व्यक्ती जेव्हा यशस्वी होतो, जसं आज यांचं MPSCतून राज्यसेवेतून सिलेक्शन झालेलं आहे क्लासरूम अधिकारी म्हणून, असा एक यशस्वी झालेला व्यक्ती आपल्या ऑफिसमध्ये चेअरवर बसलेला असतो, खुर्चीवर बसलेला असतो आणि त्याचे वडील त्याच्या मागे चेअरवर हात ठेवून असतात. एक अजय यांच्यासारखा यशस्वी झालेला व्यक्ती खुर्चीवर बसलेला असतो. इथे जेवढी यंग ब्रिगेड बसली, माझं वाक्य म्हणलं नाही का, 2 मिनिटं बोलतो फक्त. तर त्या यशस्वी व्यक्तीच्या मागे त्यांचे वडील खुर्चीवर हात ठेवून उभे असतात आणि वडील त्या यशस्वी अधिकाऱ्याला, जो मुलगा नुकताच सिलेक्शन झालेलं असतं यांच्यासारखं, एक प्रश्न विचारतात की का रे दादा, या जगातला सगळ्यात सर्वशक्तिमान व्यक्ती कोण आहे, या जगातला सगळ्यात पॉवरफुल व्यक्ती कोण आहे. तो खुर्चीवर बसलेला अधिकारी उत्तर देतो की बाबा, या जगातला सर्वात शक्तिमान व्यक्ती मी आहे. त्या वडिलांना दुःख होते, त्या वडिलांना असं वाटते हा माझं नाव घेईल की बाबा, या जगातला सगळ्यात शक्तिमान व्यक्ती तुम्ही आहात. मुलगा काय म्हणतो की बाबा, जेव्हा वडील विचारतात की या जगातला शक्तिमान व्यक्ती कोण आहे, मुलगा जो अधिक शक्तिमान व्यक्ती मी आहे. वडील थोडेसे नाराज होतात आणि जायला निघतात. त्या ऑफिसच्या दरवाजात जातात आणि ऑफिसच्या दरवाजात गेल्यानंतर पुन्हा मुलाकडे बघतात, जो मुलगा खुर्चीवर बसलेला असतो, आणि पुन्हा एकदा विचारतात की दादा, या जगातला सर्वात शक्तिमान व्यक्ती कोण आहे. पुन्हा एकदा विचारतात आणि मुलगा उभा राहतो खुर्चीवरनं आणि उत्तर देतो की बाबा, या जगातला सर्वात शक्तिमान व्यक्ती तुम्ही आहात. सगळ्यात शक्तिमान व्यक्ती मी आहे. आणि आता याचं वाक्य आहे की जगातले सगळ्यात शक्तिमान व्यक्ती तुम्ही आहात. वडील पुन्हा एकदा विचारतात की तू वाक्य काबर चेंज केलं, वाक्य काबर बदललं. तू मुलगा उत्तर देतो, शेवटचं वाक्य म्हणलं नाही का. मुलगा एक वाक्य बोलतो शेवटचं की बाबा, मगाशी तुमचा हात माझ्या खांद्यावर होता म्हणून जगातला सगळ्यात शक्तिमान व्यक्ती मी होतो, आणि आता तुम्ही तिथे उभे आहात म्हणून जगातले सगळ्यात शक्तिमान व्यक्ती तुम्ही आहात म्हणून मी इथे उभा होतो. आणि अजय तुमच्यासाठी एक वाक्य बोलतो, तुमच्या वडिलांसाठी, की बाप की कमाई पर ऐश तो हर कोई करता है. इथे जेवढी यंग ब्रिगेड बसली आहे ना, यांच्याच वयाची 21, 22, 30 वर्षाची, एक वाक्य तुमच्यासाठी आणि यांच्याकडून यांच्या आई वडिलांसाठी मी बोलतो. बाप की कमाई पर ऐश तो हर कोई करता है.
मला मगाशी कोणतरी बोललं की सर आमच्या गावामध्ये तुम्हाला चौकात चौकात मोबाईलवर दिसणारी पिढी दिसेल. तर मला वाटतंय ही जी पिढी आहे मी याचा अर्थ पॉझिटिव्हली काढेल की नक्कीच की त्या मोबाईलवर टेलिग्राम पाहत असतील, त्या मोबाईलवर युट्यूब पाहत असतील आणि त्या युट्यूब घरी असेल बुद्धिमत्ता असेल एवढे विषय पाहत असतील असा मी त्याचा पॉझिटिव्ह अर्थ काढतोय. तर मला वाटतं माझं वाक्य खरं असावं. जर तुम्ही मोबाईल पाहत असाल तर अभ्यासच पाहत असाल. चला माझं वाक्य कंटिन्यू करतो यांच्यातर्फे यांच्या एव्हिडन्ससाठी मी बोलतो की बाप की कमाई पर ऐश तो हर कोई करता है, बाप की कमाई पर ऐश तो हर कोई करता है, लेकिन मजा तो तब है कमाई बेटा करे, कमाई बेटा करे और ऐश बाप करे. कंडिशनवर घेऊन आला होता मी इथे बोलणार नाही म्हणून, पण माझं नाव अनाऊन्स केलं म्हणून मला बोलावं लागत आहे. सगळ्यात महत्वाचं मला इथे बोलावल्याबद्दल खूप खूप सगळ्यांचं धन्यवाद. काय ही खूप मोठी गोष्ट झालेली आहे. तुम्ही साधं मला क्लास 4ची किंवा कोर्स काढून दाखवा. मला पण असं वाटत होतं लहानपणी की आपण खूप काही मोठं बनावं किंवा काय पण तेव्हा कोणी मार्गदर्शक नव्हते. माझ्या टाइमला तरी मला कोणी मार्गदर्शक नाही भेटणार आहे. तर मी खूप काही वगैरे त्यामध्ये दाखवलेलं आहे. हे तुमच्या यंग जनरेशनसाठी आहे सगळं. हे यांच्यासाठी नाही आहे. तिची शाळाच नाही बघायला भेटली मला आजपर्यंत. तर मला ती पण एक गावामध्ये खूप असं फील झालं की गावामध्ये अशी एवढी चांगली शाळा असू शकते. तुम्ही प्रत्येक जागी जातो तिथून काहीतरी छोटंसं काहीतरी घेऊन येतो. तसं मी या शाळेतून पण काहीतरी घेतलं की बघ काहीतरी घेऊन जायसारखं आहे. तर एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संबोधून सगळ्यांना माझा नमस्कार. धन्यवाद कांबळे सर. सरांनी दादा खूप सुंदर असं वाक्य बोलले की जिल्ह्यामध्ये अशी शाळा पाहिली नाही. खरोखर आमच्या शाळेसारखी शाळाच नाही. वास्तविक आमची शाळा जिल्ह्यातून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये प्रथम क्रमांक असायलाच पाहिजे होती, पण नाही झाली. त्याचे निरनिराळे कारण असतात. मात्र आमच्या मनाला माहित आहे की आमची शाळा चांगली आहे, कारण आमच्या शाळेनं अजय सारखे विद्यार्थी घडवलेले आहेत. इथून आलेले आहे पासपोर्ट सर यांचा सत्कार आमचे काका आदरणीय सुनील सदार सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. पासपोर्ट सर यांचा सत्कार कर्तव्य या ठिकाणी खरं पाहिलं तर आशा वर्कर म्हणून त्यांनी जबाबदारी यशस्वीरित्या पार नविताताई सदार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सगळा आशा वर्करचा स्टाफ आहे. त्यांचं सुद्धा वेळोवेळी खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन होत असते. यानंतरचा पुढील सूत्रसंचालनाची जबाबदारी टिवरे सर पार पाडतील अशी विनंती करतो. आणि आता DJ Asis SK. यांना विनंती करण्यासाठी त्यांनी मंचावर यावं. बाळू वानखडे
त्याचप्रमाणे नंतर आलेले बाळू वानखळे यांना परत एकदा विनंती करण्याची त्यांनी मंचकावर यावं. बाळू वानखळे. सुभाषभाऊ सदार उत्तम बासरी वादक आणि पूर्वीचे पदवीधर झालेले सुभाषभाऊ त्यांचा मुलगा आज क्लास 1 झालेला आहे. सुभाषभाऊची ओळख आज क्लास 1 अधिकाऱ्याचा पिता म्हणून झालेली आहे. एवढ्यावर थांबू नका गुरुजी. आसपासच्या सर्व शिक्षकांचं अक्षर जर पाहिलं तर सुभाष दादा अजूनही फेर पाहू शकतात. अशा प्रकारचे रायटिंग आहे त्यांचं. And their efforts is also their goals. So I am best of luck Ajay Bhaiya for your great your ahead journey. Thank you. मला ज्यावेळेस राज्यपाल पुरस्कार भेटला सर त्यावेळेस तुम्ही येऊ शकले नाही, परंतु काही का होईना माझ्या पुतण्याच्या तुम्ही कार्यक्रमाला उपस्थित झाले. एकदा टाळ्या वाजवून सरांचं स्वागत. त्यामुळे कार्यक्रम आदरणीय सुरेश सर पार पडतील. त्याचप्रमाणे राहुलजी गेळखेडे असे सोडणी करतील अशी विनंती. घोषित तांबे यांचा सत्कार. भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, माझी जाऊंना त्रिवार अभिवादन. आपल्या गावचा सुपुत्र अजय ज्योती सुभाष सदार यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून असिस्टंट कमिशनर या पदावर निवड झाली. त्यांचा भव्य अशा प्रकारचा सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे. नवे भव्य सत्कार अशा प्रकारचा त्यांचा संपन्न झालेला आहे. आमचे पोलीस पाटील महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त विजयजी सदार जे खास करून मला या ठिकाणी बोलावतात आणि झालंय असं मागच्या 2-3 कार्यक्रमाला मी आलो नाही. मराठी त्यांचा सत्कार होता, खूप पाऊस आला होता, त्या दिवशी आलो नाही आणि मी क्षमा मागतो. किंवा अजय आपल्या मेहनतीच्या जोरावर, आई वडिलांनी दिलेल्या संस्कारावर, आपल्या गावांनी दिलेल्या प्रेमामुळे आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची उच्च पदावर आज विराजमान होते. त्यांचा आज नागरिक सत्कार ठेवला. खऱ्या अर्थाने अशा सुपुत्राचा आपल्या गावाला अभिमान आहे. तो सुद्धा एक मला आवडलं. एखादा माणूस येतो आणि त्याचा तो अधिकारी होऊन किंवा गाव सोडून जातो, परंतु अजय आणि गावकऱ्यांचा आणि त्यांच्या वडिलांचा जो संबंध तुम्ही गावकऱ्यांनी जोपासला, मी खऱ्या अर्थाने सर्व आयोजकांचे या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आभार आपले व्यक्त करतो. एकदा जोरदार टाळ्या आपल्यासाठी आपण वाजवल्या पाहिजे. तुम्ही बिघडले, आम्ही बिघडणार, आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडणार. म्हणजे एखादा माणूस पुढे जात असेल तर 10 लोक त्याच्या मागे गेले पाहिजे. एक पुढे गेला तर त्यांनी 10 लोकांना पुढे नेलं पाहिजे, तो मार्ग दाखवला पाहिजे. अशा प्रकारचं अजयनं काम केलेलं आहे. कितपत पडलेल्या परिस्थितीमध्ये ज्या समाजामध्ये शिक्षणाचा गंध नव्हता, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक स्वाभिमान समाजामध्ये निर्माण केला आणि शिक्षण वाघिणीचं दूध आहे, जो पिईल तो गुरगावल्याशिवाय राहणार नाही आणि जो जो शिक्षण घेईल तो तो आपलं अस्तित्व निर्माण करेल. ही ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यामध्ये निर्माण केली. आपल्यामध्ये फार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळामध्ये सांगायचे की आपल्याकडे फार मोठी शेती नाही, आपल्याकडे फार मोठे बिझनेस नाही, आपल्याकडे फार मोठी अशा प्रकारची परिस्थिती नाही. आणि मग परिस्थिती बदलायची असेल तर शिक्षण एक माध्यम आहे. शिक्षणाच्या माध्यमातून आपण आपल्या नॉलेजला पॉवर बनवा, ताकद बनवा आणि
आणि त्या ताकदीच्या जोरावर आपण आपलं अस्तित्व निर्माण केलं. तसं अस्तित्व आपल्या अजयने निर्माण केलं. तो आपल्याला सुद्धा, आम्हाला सुद्धा अभिमान आहे आणि गावाचा अभिमान पाहून मला त्याचा आनंद झाला. असं म्हणतात, तुकडोजी महाराज म्हणतात, रिकामा कशाला फिरतो, तुझं गावच नाही का तीर्थ. त्याला घेतील आणि एका मागे जे मी म्हणलं, एक गेला त्याच्या मागे 10 जातील, अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे. सत्कार कोणाचा होत नसतो, सत्कार व्यक्तीचा होत नसतो, त्याच्या गुणाचा होत असतो, त्याच्या कर्तृत्वाचा होत असतो. आणि ते कर्तृत्व तुम्ही ओळखलं, बदलण्याची ताकद, आणि आपल्या मुलांना काय द्यावं, संस्कार दिले, अधिकार दिले, शिक्षण दिलं, वातावरण दिलं. आणि आज आई वडिलांची कॉलर ताट करणारा मुलगा, त्या मुलाचा सर्वांना आपल्याला अभिमान आहे. आई मला त्या आई सोबत बसलेले आहे. आईला एवढा मोठा सन्मान त्यांनी त्या ठिकाणी निर्माण करून दिला. काही देऊ शकतो माणूस आईला, काही देऊ शकतो आई वडिलांना, काही देऊ शकतो समाजाला. समाजाला काही पैसे दिले पाहिजे असं नाही, समाजाला प्रेमच दिलं पाहिजे असं नाही, पण आजूबाजूच्यांना एकमेकाला मला जर आनंद झाला तर सर्व गावाला आनंद झाला पाहिजे. अशा प्रकारचं कार्य त्याला शुभेच्छा देण्याकरता आणि या गावांमध्ये एवढ्या चांगलं विहार या ठिकाणी निर्माण केलं आणि त्या दोघांचा संगम साधून आज अजय मोठ्या पदावर या ठिकाणी जात आहे. आणि म्हणून गावाकडे वळून पाहिलं पाहिजे. मी जे सांगितलं, एक पुढे गेला, अजयवर मी आणखी जबाबदारी देतो की तुझ्या मागे 10 आले पाहिजेत, अशा प्रकारची व्यवस्था मला तू निर्माण कर. त्यासाठी काही मदत लागली तर सर्व आमचे जिद्द अकॅडमीचे वाचले, मी सुद्धा तुझ्याच मागे बसलेलो होतो, मी सुद्धा तुझ्याच पाठीशी आहे, तुझ्याच मागे आहे. तू या गावासाठी जे जे काही तुम्ही कराल त्याकरता माझ्याकडून फुललंय फळाची पाकळी किंवा मला जेवढा वेळ देता येईल ते निश्चितपणे आपण देऊ. पण अजयवर आणखी एक जबाबदारी देण्याकरता मी या ठिकाणी आलो, कारण ती काळाची गरज आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावर फार मोठे उपकार करून ठेवले. गरीब परिस्थितीतून खितपत पडलेल्या समाजाला वर उंचावण्याचा प्रयत्न केला, काम केलं, त्याला आधार दिला, भारतीय संविधानाच्या माध्यमातून अधिकार दिले, आरक्षण दिलं, शिक्षण दिलं, नवे समाज कल्याण विभाग निर्माण केला, स्कॉलरशिप दिली, परिस्थिती निर्माण केली, भारती सारखी संस्था निर्माण केली, IISc इन्स्टिट्यूट कोचिंग क्लासेसला मुलं दिल्लीला जातात, दिल्लीला जाऊन व्यवस्था निर्माण केली. हे कशामुळे केलंय? भारतीय संविधानामुळे केलं. आणि संविधानामध्ये अनुसूचित जातीच्या संविधानासाठी निर्माण केलं आणि त्याच्यामुळे व्यवस्था आहे. आणि म्हणून मी हे सुद्धा सांगायला आलो की अशा प्रकारची व्यवस्था आहे. तो आपल्याला पैसा नसेल तरी सुद्धा आपण काहीतरी बनवू शकतो. पैसाच पाहिजे अशी परिस्थिती नाही आहे. खूप माझ्याकडे पैसा आहे मी काहीतरी बनतो असं नाही आहे, असं नाही आहे. मी तर असं म्हणतो की गरीब परिस्थिती, आपण गरीब परिस्थितीत जन्माला आलो. गरीब परिस्थिती माणसाला संघर्ष शिकवते आणि संघर्ष माणसाला जाणीव शिकवते आणि त्या जाणीवेतून माणूस करत असतो. ती जाणीव तुमच्यामध्ये निर्माण झाली आजच्या कार्यक्रमात. मी सुद्धा माझ्या घरच्या मुलांना अधिकारी बनवेल, ठीक आहे, सर्वच बनतील असं मी म्हणत नाही, पण स्वप्न पाहायला काय हरकत आहे? मोठं स्वप्न पाहायला काय हरकत आहे? कधी काही आपल्या समाजाला सांगताना म्हणायचे की आपण स्वप्न बघतो की कुठं शिपायाची जागा खाली आहे, कुठं कोल्हापूर जागा खाली आहे, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मोठं स्वप्न पाहायचं ताकद दिलेली आहे. त्या ताकदीचं बळ हे आमचं आजी आहे, आणि ते करावं एवढंच मी सांगेल. कारण आता मला वाटतं समारोपाला कार्यक्रमाला मी जरी एकदा शेवटचा असलो तरी खूप काही आपल्याला सांगणार नाही, कारण बरेच जणांना आता जेवण पण करायचंय, भूक पण लागलेली असते, तिकडे जेवण पण पाठवायचं. मला मी कार्यक्रम पत्रिकेत कुठं पाहिलं किंवा कार्यक्रम झाल्यानंतर जेवण आहे म्हणून असं काहीतरी, हा भोजन आहे पाहिजे, भोजन आहे, मी वाचलं ते. बोलू का? ठीक आहे, तुमच्या सहमती असेल तर मी बोलतो. मला काही कारण यायला भेटत नाही. मी मुद्दा यासाठी पोटतिडकीने बोलतो की यायला भेटत नाही. येतो म्हणलं तरी येणं होत नाही. सकाळपासून मी बाहेर आहे, एका विहारात गेलो होतो सकाळी, तिथं पुढच्या वेळेस तिथं पण मूर्तीची स्थापना आहे, ते सकाळपासून तिथंच होत. एका माझ्या मित्राने सांगितलं बोला, आणि म्हणून अजयनी ज्या पद्धतीनं केलं एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोग अशा प्रकारचं अधिकारी बनवण्याची त्याच्या टाकत. माझ्यासोबत आलेला राहुल आहे, माझा साला राहुल उभा आहे, शाळा आहे माझा, त्यासाठी उभा केला असेल. 15 वर्ष त्या मुलाने अभ्यास केला, सोडली नाही कीर्तन टाकलं. आता तो मराठी विभागामध्ये एमपीएससीतून म्हणजे मागच्या महिन्याभरापूर्वी सिलेक्शन झालं, मुद्दामून त्याला आणलंय. म्हणजे एखादा माणूस थांबला तो संपला. मी त्याला म्हणायचो थांब, दुसरं काहीतरी करतो. नाही, अभ्यास, लग्न झालं, मुलगी झाली तरी तो कुठं जायचा, लायब्ररीत जायचा. सोडलं नाही.
अजय. कारण असं म्हटलं जाते की पहिले आपल्याला समाजाला शिक्षणाचे मूलमंत्र होता, मानव ही जीवन एक संधी आहे, जो या संधीचा फायदा घेईल तो प्रत्येक माणूस जीवनामध्ये यशस्वी होतो. परंतु एका इकडे आम्हाला शिक्षणाचा अधिकार नव्हता आणि दुसरीकडे अडाणी म्हणून जात होते. जर प्रवचन ऐकलं तर आमच्या कानामध्ये शिष्या होत नाही, अशा प्रकारची परिस्थिती होती. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना परिस्थितीचे चटके सोसत शिक्षण घ्यावं लागलं. पण बाबासाहेब आंबेडकर एवढ्या ताकदीचे, एवढ्या जिद्दीचा माणूस होत आहे की त्यांनी एवढ्या प्रगाढ पद्धतीनं नॉलेज ग्रहण केलं की सिम्बॉल ऑफ द नॉलेज म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे अनुयायी आम्ही येत आहोत. आणि म्हणून आमचा अजयचा सत्कार करताना मला हे ठिकाणी आलं. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विलायतेला गेल्यानंतर 4 वर्षाचा कोर्स 2.5 वर्षामध्ये पूर्ण करून येतात. लायब्ररीत जाणारा पहिला माणूस कोण असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहतात. ब्रेड खाऊन ब्रेड त्या लायब्ररीमध्ये ब्रेड चोर म्हणजे खातात. त्यांना बाहेर त्याला वाटते की बाहेर जेवायला गेलो तर माझा वेळ जाते, तिथं ब्रेड खातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि सर्वात लायब्ररी बंद करायच्या वेळेस बाबासाहेब आंबेडकर देतात. कारण बाबासाहेब आंबेडकरांना माहित होतं की माझी परिस्थिती मला बदलायची असेल तर मला शिक्षण घ्यावं लागेल. कारण माझी रमाई घरी माझी वाट पाहते. ज्या परिस्थिती गरिबीचे चटके सोसत रमाई करते, रडत नाही रमाई संघर्ष करते गरिबीशी. बाबासाहेब तिकडे शिकतात, रमाई इकडे गवऱ्यात हातते, शेण काळी कचरा वेचते. आणि बाबासाहेबाला छोटं सुद्धा दुःख सांगत नाही. इकडे मुलं गमावले जातात, पण बाबासाहेब आंबेडकर या समाजासाठी शिक्षणाचा ध्यास आणि संघर्ष सोडत नाही. पाणी घ्या असेल. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर शिका, संघटित व्हा आणि संघ धावणीला पूजलेला आहे. आणि संघर्षातून माणूस कणखरपण पद्धतीनं बनत असतो. आजच्या दिवशी आपण संकल्प करूया. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात समाजाचा रथ इथपर्यंत आणला, महत् प्रयासाने आणला, तुम्हाला पुढे नेता आला तर नेऊ नका, पण मागं खेचू नका. म्हणून माझं काय दायित्व आहे समाजाला पुढे नेण्याकरता? विचार करा. माझं काय दायित्व आहे, माझी काय जबाबदारी आहे? प्रत्येकाची जबाबदारी असली पाहिजे ना. हा कार्यक्रम उभा झाला एकट्याच्या नाही झाला, सर्वांच्या हात लागला. मला सॉरी, मला नाव माहित नाही बरेच लोकांचे, पण सर्वांच्या या मेहनतीनं अशा प्रकारचा कार्यक्रम उभा होतो. एकट्याच्या हात नाही, सर्वांच्या हात आहेत. कोणी गादी उचलली असेल, कोणी बुके आणला असेल. पण असं समाजाला एकवटण्याकरता, समाजाला पुढे नेण्याकरता पण आपल्याला एकवटावं लागेल, पुढे यावं लागेल, तशी व्यवस्था निर्माण करावी लागेल. त्यासारखे अजय सारखे आपल्याला असंख्य मुलं निर्माण करावं लागतील, ताकदीचे मुलं निर्माण करावं लागतील, संस्काराची मुलं निर्माण करावं लागतील, शिक्षणाच्या ताकदीचे मुलं निर्माण करावं लागेल. ही एकेकाला जबाबदारी घ्यावी लागेल. आमच्या घरात खायला नसेल तरी चालेल, लुगडं फाटकन असलं तरी चालेल, पण मुलाला ते शिक्षण दिलं पाहिजे. कारण आम्ही त्या परिस्थितीतून आलो, आम्ही गरीब परिस्थितीतून आलो. आमच्या घरी एकही शेती नाही. आई वडिलांनी आमच्या कामं केले, आई वडिलांसोबत आम्ही कामं केले. सरकी लावणं, निंधन असेल, सर्व कामं केले. आता सांगत बसत नाही, मी माझं सांगायला आलेलं नाही. तर आम्हाला कळलं की अरे बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा मार्ग दाखवला. परिस्थिती बदलायची असेल ते आपल्या जवळ आहे. शिक्षण कुठं, जन्म कुठं व्हावा या माणसाच्या हाती नाही. गरिबीत व्हावा, श्रीमंतीत व्हावा, कुठं व्हावा हे व्हायच्या हाती नाही. पण परिस्थिती बदलणं माणसाच्या हाती आहे. ती परिस्थिती आमच्या आजीनं बदलली. अधिकारी झाला, सन्मानाने कोट घालून आला, मला त्याचा अभिमान वाटला. बाबासाहेब आंबेडकर बिना कोटाचा एकही फोटो नाही. तो फोटो आम्ही घरामध्ये राहतो, त्यांचे अनुयायी आम्हाला आहे. बाबासाहेब वयाच्या 50 नंतर 18 तास बसून अभ्यास करतात. आम्ही किती करतो? एवढाच प्रश्न आहे मला. जर आम्ही तेवढं करत नसेल तर मग दोष कोणाला द्यायचा? सिस्टीमला. आम्ही सिस्टीमला दोष देत बसत नाही. सिस्टीमला दोष देणं मला पण आवडत नाही. मी काय करतो ते मी बघतो, मी काय करतो हे मी बघायला पाहिजे. 10 लोकांनी काय करावं याचा काही माझा संबंध नाही. मी काय करतो हे बघायला पाहिजे. इथं तथागतांची मूर्ती आहे, मी किती वेळा वंदनेला येतो. इथं लायब्ररी असेल तर त्या लायब्ररीमध्ये मी किती वेळा जातो. मी शाळेत जातो, मी किती तास अभ्यास करतो. शाळेतल्या वर्गामध्ये मी कसा राहतो. हे प्रश्न मला विचारा मुलांना, तुम्हाला विचारा स्वतःला. जर आई वडिलांचा सन्मान करायचा असेल, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव उंचावायचं असेल, त्यांच्या आम्ही घरामध्ये फोटो लावतो. जे माणूस वयाच्या 50 नंतर 18 तास बसून अभ्यास करतो, त्यांची वैयक्तिक ग्रंथ संपदा 52,000 ग्रंथाची आहे, त्यांचे अनुयायी आम्ही आहोत.
मी कुठं आहो, का नाही मी, हा प्रश्न स्वतःला विचारा. मी या पिढीला दोष देत नाही, मी माझ्या आईला दोष देत नाही, माझ्या वडिलांनी केला मला अधिकारी हो असं म्हटलं नाही, मी कधीच हे म्हटलं नाही. पण इथं जे मुलांच्या डोळ्यातले स्वप्न पाहायला तुम्ही शिका आणि ती पूर्तता करण्याकरता धडपडा, कारण हे जीवन एकदाच मिळालेलं आहे, पुन्हा नाही आहे का? कोणी सांगा आता अजयसाठी आलो मी, माझं एक सांगायला येईल मी एक दिवस, माझं खूप मोठं आत्मचरित्र येतो मी एक दिवस. तसे विजय सरदार माझ्याकडे रागानं पाहत असेल कालपर्यंत, काय साहेबांना बोलून काय फायदा नाही, आता जरा बरं वाटलं असेल त्यांना. मी मला तर वाटलं त्याचा फोनच येत नाही का आता मला, जाऊ दे साहेबांना थोडं तरी. पण खरा धडधडाडीचा कार्यकर्ता आहे, पोलीस पाटील जरी असला तरी सतत माझ्या संपर्कामध्ये असतो. ते गावासाठी घोषणावं आहे, याला काही कार्यक्रम बनवून घेऊ नका. अजयचा सत्कार केला, बुके दिला, ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो. एका घरात ज्योत लागली, इथं भरपूर लागले असते, मला मी डाटा घेतला नाही अधिकारी होण्याचा, किती तिथं माहित नाही मला. हे पहिलेच लागले नवीन पिढीतून, आम्ही जुन्या पिढीचे झालो, एकट्याने करून नाही चालत, मेहनत घ्यावं लागते, चटके सोसावे लागतात, चिंतन करावं लागते, मनन करावं लागते, पहिले मनात उगवावं लागते, मग बाहेर येते. आडातच नाही तर पोऱ्यात कुठं असं आहे ना. चिंतन करा स्वतःच, मी कुठं आहो एवढाच प्रश्न करायचा. बाबासाहेब आंबेडकरांचं मी एक उदाहरण सांगतो. बाबासाहेब आंबेडकर एवढे अभ्यास करायचे, एवढे एकाग्र पद्धतीने, मुलं लक्षात घ्या. या बाबा बसा हो, दिवसभर ग्रंथामध्ये वाचत. त्यांचे नानकराव दिलं तू 10 वाजले, बाबासाहेब जेवून घ्या. बाबासाहेब म्हणतात, मान्यच म्हणतात थांब जरा. 11 वाजले, बाबासाहेब जेवून घ्या. बाबासाहेब मान्य थांब म्हणतात. थोड्या वेळानं बाबासाहेब सांगतात, नानकरामजी तुम्ही निघून जा, मी जेवण करतो. नानकरामजी बाबासाहेब आंबेडकरचं ताट वाढून ठेवतात, इकडे बिछाना ठेवतात आणि सांगतात की बाबासाहेब जेवण घ्या आणि बिछाना मी लावलेला आहे. निघून जातात नानकरामजी. त्यांचे सचिव करायचं असेल तर मला जागा करा. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलं जर काम केलं असेल तर मुख नाईक नावाचं साप्ताहिक काढलं, मुख्याला वाचा फोडण्याचं काम केलं. मला काय बोलता येत होतं, पण संघर्ष केला पाहिजे, वैयक्तिकरित्या पण संघर्ष केला पाहिजे. माझ्या नोकरीसाठी, माझ्या अस्तित्वासाठी मी हे संघर्ष करत, कोण करत? तुमचं अस्तित्व दुसरं कधी का हरी पलंगावरी अशी स्थिती आहे का? बाबासाहेब आंबेडकर एका विद्यार्थ्यांना बोलताना म्हणतात, विद्यार्थ्यांना जागृत पाठामध्ये बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की विद्यार्थ्यांना मागणं मिळालं असं नाही आता, त्याच्यामुळे आपल्याला लढावं लागेल. म्हणून मी तुम्हाला सांगायला की वैयक्तिकरित्या सुद्धा तुम्हाला संघर्ष करणार, माझ्या अस्तित्वासाठी मला संघर्ष करावा लागेल. मी किती दिलं घरी, आईनं किती दिलं, वडिलांनी किती आणून दिलं, मुलांनी केलंच नाही, काय करणार? मुलाला पुस्तकं दिले, मोबाईल दिला, आम्ही पुस्तकाच्या मोबाईलच बघत बसलो, काय डोक्यात घुसणार आहे? परिस्थिती बदलायची, काळ कठीण आहे, काळ एकमेकाचं कोणी ऐकत नाही, सांगायला जातो तर होत नाही. जो जाणीवतून घडतो, जो चांगल्या पद्धतीनं घडतो, तो स्वतः मार्गक्रमण करत असतो. पण आज एक चांगली बाब इथं झाली, आज 2 फेब्रुवारी चांगला दिवस लिहून ठेवा. आणि आज जो कोणी संकल्प करत असेल आणि जोपर्यंत संकल्प सिद्धीसाठी पूर्तता होत नाही, धडपड करत राहील, खर पद्धतीनं थांबत नाही. आणि मग एक म्हटलेलं अशा समाजाने एखादं पेटलं तर आपण ज्ञानासाठी फिरलो. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या 2 बाबी लक्षात ठेवा. बाबासाहेब आंबेडकरांनी 2 तत्वज्ञान दिले आपल्याला, एक बाबासाहेबांची विद्या आणि बाबासाहेबांनी दिलेला तथागतांचा धम्म. खूप पॉवर आहे त्याच्यामध्ये.
तथागतांच्या धम्मामध्ये माणूस कसा असावा हे शिकवलं जातं. माणसाशी सहसंबंध ओळखले जातात. पुढच्या माणसाला राग आला नाही पाहिजे, लोभ नाही आला पाहिजे, म्हणून डोळ्याने वाणीतून काया वाचा मनाने सुद्धा कोणाचा दुखावला गेला नाही पाहिजे असा परिपूर्ण माणूस तथागतांच्या धम्माने होतो. आणि धम्माच्या माणसाला शिक्षणाची जोड मिळाली तर तो एक आदर्श माणूस होतो. अशा आदर्श आपल्या अजय ज्योती सुभाष पवार यांचा सत्काराला मला इथं येण्याचं भाग्य लाभलं. मी खरोखर आनंदित झालो. आणि बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला अशा प्रकारचं अस्तित्व निर्माण करणारा एक युवक, या युवकाचं प्रेरणा घेऊन गावकऱ्यांनी एवढा मोठ्या प्रमाणाचा कार्यक्रम घेतला त्याबद्दल मला खूप अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. मी पुन्हा येईल एखाद्या वेळेस. आता भरपूर वेळ झाला, 3 वाजले, त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही. परंतु मी एकच जाता जाता सांगतोय, अजयच्या आईवडिलांचे खूप मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आई ही काय असते, दगडावरची साय असते, लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, कधी सरतेने उडतेने अशी जन्माची शिदोरी असते. ती शिदोरी आई त्याच्या बाजूला. त्या आईला काळजासारखं ठेवा, वडिलाला या काळजासारखं ठेवा. माझे वडील झोपडीत आम्ही जन्म घेतला, पण माझ्या वडिलाचं मरण अकोल्याच्या मोठ्या शासकीय या काय म्हणतात शासकीय निवासस्थानामध्ये झालं. मला त्याचा अभिमान आहे. वडील गेले तर दुःखद आहे, पण ज्या घरामध्ये जाण्याची आमची ताकदही नव्हती, ज्या घरामध्ये डोकावून पाहण्याची ताकदही आमची नव्हती कदाचित त्या काळांमध्ये, त्या घरांमध्ये माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. तिथं आले आमच्या घरी येऊन मी माझी स्तुती म्हणत नाही, पण मी समाजाचं चित्र आज आमच्या भूषणला माहित आहे. आई वडिलांसारखं आय जपतोय म्हणून भविष्यामध्ये मी एक आता नाटिका करणार होतो, म्हणून तो विषय त्या ठिकाणी आला तर मी ते घेत नाही. परंतु आई वडिलांना आपल्यासारखं जेव्हा, कारण त्याच्यासारखं दैवत आपलं कोणी नाही, त्याच्यासारखं भलं पाहणारं कोणी नाही. जेवढा आनंद आपल्याला होत असेल त्याच्या कितीतरी पटीने आईला आनंद होत असेल की माझा मुलगा, मी ज्या मुलाला जन्म दिला तो मुलगा आज माझ्या शेजारी बसून असिस्टंट कमिशनर होतो आणि गाव त्याचा सत्कार करतोय. एवढा आनंद कोणाला मिळणार? कोणाच्याच घेत आहे. आनंदाने आनंद वाढत असतो. त्यासाठी मला पण मेहनत घ्यावी लागली. माझा मुलगा काय करतो, माझ्या मुलांनी काय करायला पाहिजे, माझ्या मुलाला संस्कार बरोबर आहेत का नाही, थोडा त्रास होईल, परंतु त्याला ते वातावरण देणं माझं काम आहे. जर मी दिलं नाही तर तो वाईट मार्गाला लागेल, त्याचं काही होणार नाही. परंतु लोक मला सुद्धा दूषण देतील, मला सुद्धा दूष नाही. माझं पण जबाबदारी आहे ना. अरे मी माझ्या मुलांना, माझं मुलाला जन्म दिला तर त्याचं भवितव्य, त्याला आधारस्तंभ, त्याला संस्कार, त्याला आचार विचार देणं माझं पण काम आहे. आणि म्हणून घराघरामध्ये ते वातावरण निर्माण करा. आणि माझं मी काय केलं पाहिजे ते तेवढंच जर बघितलं ना तर प्रत्येक घरांमध्ये अशा पद्धतीचं होईल. मी दुसरं काही सांगत नाही. मी 1994ला वाशिममध्ये होतो, मी ग्रॅज्युएशन झालो होतो. त्यावेळेस यशवंत बालमंडळ स्थापन केलं होतं आणि 10-15 घरातले सर्व मुलं एकत्र केले होते आणि त्या मुलांना आम्ही मार्गदर्शन करायचं होते. सर्व मुलं लागलेले आहेत, संस्कारित सर्व झालेले आहेत. अशा पद्धतीचं घरोघरी वातावरण व्हावं आणि अशा प्रकारचा कार्यक्रमातून संकल्प. माझी आई एकही वर्ग शिकले नाही, पण मी आज ती विचाराचं पेरलं ते घेणारे. मी एका ठिकाणी काल ठिकाणी बोललो, शिक्षण हे चांगलं दिलं गेलं पाहिजे, शिक्षण चांगलं घेतलं पण पाहिजे. शिक्षण आहे सर्व ठिकाणी, घेतलं पण पाहिजे. मेहनत करायची सवय ठेवा, काही फरक नाही पडत. झोपलो नाही. मला आठवते की ज्यावेळेस आम्ही एमपीएससीचा अभ्यास करायचो, अजयला पण माहित असेल की आम्ही रात्री 12 वाजता झोपलो तर 6 वाजता उठणार. तीच सवय आत्ताही मला. चपला असतील तर आम्ही एका चपल्यावर 1-1 वर्ष गेले. काही चपला काही हे करायची गरज नाही. कशासाठी आम्ही झगडायचं, कशासाठी आम्ही लढायचं, कशासाठी आम्ही हट्ट धरायचा हे आपल्याला कळलं पाहिजे. जर एक मुलगा घरातला सुधारला तर सर्वजण त्याच्यात सुधारतात. आणि आता त्यांनी सांगितलं की आमच्या पिढीतला यांनी सांगितलं की हा पहिला या ठिकाणी आहे. म्हणून अजयनी एक ज्योत या ठिकाणी निर्माण केली. ज्योत असे ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. एका घरात ज्योत लागली, प्रत्येक घरात ती पेटली पाहिजे तरच या कार्यक्रमाला अर्थ आहे. नाही तर जेवायला काय केलं होतं, वा मस्त केलं होतं, संध्याकाळी करू का नाही, स्वयंपाक करू का नाही, 9 वाजता 10 वाजता करावंच लागते. जेवणाचा उद्देश नाही या कार्यक्रमात. ज्या आयोजकांनी ज्या उद्देशाने कार्यक्रम ठेवला, या चतारीचं एक भाग्य आहे की आज या गावातून आपल्या अजय ज्योती सुभाष पवार
अजय ज्योती सुभाष सदार आज आपल्या गावाचं नाव त्यांनी लौकिक केलं. मी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मंगल कामना करतो. त्यांचं मंगल हो. त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. जो समाजाचा विचार आहे तो कधीही त्यांनी ढळू देऊ नये. कारण समाजाचं तत्वज्ञान आहे, माणूस समाजात जन्मतो, समाजात जगतो, समाजात मरतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीची एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, मी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. ते त्यांनी करावं, त्यासाठी मी खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि जाता जाता एकच उदाहरण देतो, ज्या उदाहरणाने मी पण खूप बऱ्याच वेळा भावुक होतो. मी बोलत नाही बरेच वेळा, काही काही प्रसंग मला पण ते आवडल्या जातात. जसं रमाईचा प्रसंग सांगितला तर माझ्या आजीबाईचं फडकं डोळ्याला लागायला सुरुवात झाली होती, म्हणून मी थोडंसं आवडतं घेतलं. म्हणलं मला त्यासाठी मी येईल एखाद्या दिवशी ते बोलायला. पण जे त्याग आहे तो त्याग आहे, जो दिसतोय तो मांडला गेला पाहिजे आणि त्याच्यातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. रमाईचा त्याग म्हणूनच त्यागमूर्ती नाही म्हणत. म्हणून बाबासाहेब आंबेडकर एकदा एक घर आहे, पूर्वीचा काळ 1991 ला बाबासाहेब आंबेडकरांचा रुपया आला होता. आई कामाला जाते, कामावून परत येते, सकाळी घरी स्वयंपाक करणं होत नाही. एक मुलगा रडत रडत आई मला खूप भूक लागली, आई मला खूप भूक लागली. आई मध्ये थांब बेटा, स्वयंपाकाला करायला खूप वेळ आहे. हे घे 1 रुपया आणि जा काहीतरी खरबरे खाऊन. ते धावत धावत जातो, दुकानावर खरबुरे घेतो, खरबुऱ्याची पुडी घेते आणि रुपये द्यायला लागतो. तर देता देता त्याला रुपयावर बाबासाहेब आंबेडकर दिसतात. तो त्या दुकानदाराला म्हणतो ही पुडी घ्या. ती पुडी परत देतो, रुपया असा मुठीत धरून आणतो. आई म्हणते बेटा खाल्लं का? त्याचं उत्तर फार म्हणा, आई उपाशी राहील पण बाबासाहेब देऊन मी नाही खात नाही. असे बाबासाहेब आमच्या हृदयात आहेत. हृदयात बाबासाहेब तसेच ठेवा, पण हृदयातले बाबासाहेब डोक्यामध्ये न्या, एवढीच माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. पुन्हा मी अजयला आणि त्याच्या आईवडिलांना आणि गावकऱ्याला खूप खूप शुभेच्छा देतो. मला माहित नव्हतं मी एवढं बोलणार आहे. उशिरा आल्यानंतर शेवटी माझं एवढं ऐकलं, म्हणजे याचा अर्थ 2-3 कार्यक्रमाला नाही आलो. त्याच्याबद्दल तुम्ही मला गावकऱ्यांनी क्षमा केली असं मी समजतो. आणि पुन्हा एकदा सर्वांना माय माऊलींना मी खूप खूप धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू. आज गेलो तिथे बिहारात ते म्हणत गाणे म्हणा म्हटले गाणे काय आहेत. शिल्पकार जीवनाचा, शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे. रंजल्याने गांजल्यांचा दीनदाता होता रे. रंजल्याने गांजल्यांचा दीनदाता होता रे. फाटक्यांच्या वस्तीसाठी मायेचा पदर, दुबळ्यांच्या दुःखाची केली रे कदर. आभाळागत छाया झाली, आभाळागत छाया झाली, स्वाभिमान दाता रे. रंजल्याने गांजल्यांचा दीनदाता होता रे. शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे. रंजल्याने गांजल्यांचा दीनदाता होता रे. धन्यवाद. थँक्यू. जय भीम. जय. थँक्यू. अकोला जिल्हा यांचं स्वागत विशाल सर सुधाकर यांनी करतो. जिल्हा अकोला संचालक यांचं स्वागत काशीनाथ सुधाकर करतो व माझ्या शब्दाला सुरुवात करतो. खरं तर मी एक याच गावचा विद्यार्थी आहे, याच गावचा मुलगा आहे आणि गावची परिस्थिती आपल्याला माहित असते की मुलं कशी घडतात म्हणून. मीही तसाच घडलो होतो. इकडे उन्हाळ्या करणं, कुठे खेळायला जाणं, कुठं फिरणं, म्हणजे जे गावचं वातावरण लागतं लहानपणापासून मी तसाच होतो. काही खूप अभ्यासात हुशार होतो किंवा अभ्यासाची गोडी होती असं काही नाही. पहिल्या वर्गात आईनं टाकलं होतं, आईवडिलांनी पहिल्या वर्गात टाकलं आणि मी 10-15 दिवस शाळेत गेलोच नाही. कारण की शाळेचा गंध हा नसतोच. आपण ग्रामीण भागात बघलो तर असं खेळावं वाटतं, राहावं वाटतं, पण शाळा करावी वाटत नाही. तसंच मी होतो.
एक दिवस आईनं मजुरी पाडली आणि मला शाळेत पाठवलं. तरी मी जात नव्हतो. आई ओढत नेलं शाळेत मला आणि शाळेत बसवलं. पोरे सर तेव्हा होते आणि पोरे सरनं एवढं मारलं पहिल्याच दिवशी शाळेचा, खूप मार खाल्ला. मला वाटतं लटकवलं होतं मला उलट, कारण की मी पळून यायचो शाळेतून, जायचो पळून यायचो. आणि इथं मंदिरात, इथं आधी पोल होता, इथे खेळायचो, किंवा इथं मंदिर होतं, आधी जुनं मंदिर होतं, तिथं खेळत बसायचो दिवसभर. असा प्रवास होता. त्यानंतर आपल्याला माहिती आहे गावाकडे सवंगडी आपले सगळे मित्र असतात. तसाच मी कुठं क्रिकेट खेळायला जा, कुठं पोहायला जा, कुठं रात्री 4 वाजता उठो, कोणाच्या वावरातून हरभरा आण, म्हणजे असे मी लहानपणी उपक्रम करायचो. 5वी 6वी पर्यंत कुठं म्हणजे जुगार खेळ अशाही प्रकारचं मी घडलेलो आहे. एक दिवस 7व्या वर्गामध्ये 7वी की 8वी मध्ये होतो आणि असंच जुगार खेळत होतो. आई आली आणि खूप मारलं मला, की एवढं मारलं, खूप मारलं आहे ना. आणि स्वतःच एवढी रडत बसली, एवढी रडली 1-1.5 तास ती रडत बसली असेल. आणि त्याचं मला वाईट वाटलं की म्हणजे आपण काय करतोय, म्हणजे आपल्याला कुठेतरी चेंज व्हायला हवं. जी आपली परिस्थिती आहे ते आपण बदलायला पाहिजे. आपण जे करतोय, जे बाहेर असं उन्हाळक्या करतोय, हे चुकीचं आहे. मग मी अभ्यासामध्ये थोडं म्हणजे मागेच होतो. सशीला शाळेत टाकलं, तिथंही येत नव्हतो. असं वाटत होतं की शाळा सोडून द्यावा, कारण की इंग्लिशचा आणि माझा संबंध नव्हता. असं वाटत होतं की आता नको, सायन्स नको, इंग्लिश नको, मॅथ नको, आपलं गावाकडची शाळा बरी आहे, आपण इथंच शिकायला हवं. तेव्हाच आईने आणि वडिलांनी ट्युशन लावली माझी. म्हणजे ढोरे सर होते, असंच 100-150 रुपये घ्यायचे सर. ढोरे सरनी गणित चांगलं केलं. तेव्हा आत्मविश्वास वाढला की नाही, आपण याच्यात करू शकतो. अजून बाबासाहेब मला कळाले नव्हते. बाबासाहेब काय, शिवाजी महाराज काय, शाहू फुले आंबेडकर, या चळवळीत मी तोपर्यंत नव्हतो, कारण की गावाकडे आपल्याला ह्या गोष्टी कळत नाही. त्यानंतर हे झाल्यानंतर 10वी झाली. 10वीमध्ये 85% पडले. त्यामध्ये एक 9वीचा किस्सा असा की आज तराळ सर सुद्धा बसलेले तिथं. तराळ सरनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. त्यांनी गणिताचे क्लास घेतले. त्यानंतर सरांच्या आमच्या बॅचमध्ये आम्ही म्हणजे 3-4 मुलं होतो की ज्यांना 99 मार्क होते 100 पैकी गणितामध्ये. एक पल्लवी लखाडे असेल, नरेंद्र इंगळे असतील, धनश्री ढोरे असतील, यांना 99 मार्क होते 100 पैकी. मलाही 91-92 मार्क होते. परंतु अशा प्रकारे परिस्थिती होती. त्यानंतर 11वी-12वी संभाजीनगरला गेलो, म्हणजे औरंगाबादला गेलो. तेव्हाही बिघडण्याचा खूप चान्स होता, कारण की अक्षरशः गाव सोडलं होतं. घरी तरी मी म्हणजे आईचा धाक होता, वडिलांचा धाक होता. थोडंफार आपण राहतो बाबा की आपल्याला काहीतरी चुकीचं करायचं नाही. संभाजीनगरला गेलो, तिथेही खूप वाव होता की आपण चुकीचं काय करू शकतो. 150 जणांची आमची बॅच होती 12वीची. 1000 मुलांचं वसतिगृह होतं. त्यातले असं खेद वाटतो की मुलं बिघडतात 11वी-12वीमध्ये, ज्यांना म्हणजे जर वातावरण भेटलं नाही तसं की ते वेगळ्या मार्गाला लागतात. तर तुम्हाला बराक ओबामा माहिती असतील, बऱ्यापैकी जे माझे राष्ट्राध्यक्ष आहेत अमेरिकेचे, त्यांनी एक म्हणलेलं आहे, तुमचे मित्र मला सांगा, मी तुम्हाला तुमचं भविष्य सांगतो. म्हणजे तुम्ही कोणत्या संगतीमध्ये राहता तसे तुम्ही घडता. लहानपणी मी तशा मित्रांसोबत होतो, तसा मी वागत गेलो. त्यानंतर मी 11वी-12वीला गेलो. तिथेही घडणारे आणि बिघडणारे दोन्ही मित्र होते. तर मी घडणाऱ्या मित्रांसोबत गेलो. जे माझे सिनियर होते ते रात्रभर फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी महाराज यांच्यावर डिस्कशन करायचे. मी तेव्हा 11वी-12वीला, मला काही एवढं कळत नव्हतं. मी नेमकंच 10वी झाली, तिथं गेलो आणि हे माहिती नाही, बस आपलं कॉलेज करायचं, कसं तरी सायन्स घेतलं, त्याचं बघायचं. ट्युशनचे घरी थोडी आर्थिक अडचणी असल्यामुळे ट्युशनचा थोडा हे होता, लावायचं की नाही लावायचं. आणि फक्त माझं नशीब एवढं चांगलं की मला सगळे चांगले मार्गदर्शक करणारे चांगले भेटले. लहान शिक्षक चांगले भेटले. जिल्हा परिषदचे पोरे सर असतील, मधुसूदन देशमुख सर असतील, थुवगार सर असतील, त्यानंतर सिंधू विद्यालयात काळे सर असतील, यांनी खूप चांगले मार्गदर्शन केलं. 11वी-12वी गेलो, तिथं जे म्हणजे BA असतील, कोणी इंजिनिअरिंग करत होतं, म्हणजे 1000 मुलांचं वसतिगृह होतं. तिथे वेगवेगळ्या फील्डचे असतात. आम्ही 150 जण 11वी-12वीचे, त्यानंतर 100-200 जण इंजिनिअरिंगचे, काही BAचे, काही BCOMचे, अशी तिथे मुलं असतात. आणि खेद असा आहे की त्यांना तिथं खूप वाव असतो की बिघडण्याचा. आणि अक्षरशः तसंच होतं. 11वी-12वीला मुलं आता गावाकडे आपण तीच परिस्थिती बघतो आणि वेळेला वळणाला लागतात. कुठेतरी 12वी पास होतात, त्यानंतर कुठेतरी कंपनी जॉईन करतात, कोणी हॉटेल जॉईन करतं, कोणी म्हणजे हे खेदाची गोष्ट आहे की आपल्याला एक प्लॅटफॉर्म भेटतो अभ्यासाचा आणि आपण त्याच्या वाईट मार्गाला जातो. माझाही खूप असा जोडून प्रसंग आला की वाईट मार्गाला जाण्याचा खूप वाव होता, परंतु घरची परिस्थिती आठवली, आईचा चेहरा आठवला. नेहमी म्हणजे माझ्यासाठी प्रेरणादायी म्हणजे माझी आई आणि माझे वडीलच होते
की मी इथं कशासाठी आलो संभाजीनगरला, मी प्रेम प्रकरण करायला आलो की शिकायला आलो. मी 12 वर्गात ठरवलं की नाही आपण इथं शिकायला आलो आणि या गोष्टीमध्ये आपल्याला पळायचंच नाही. 12वी खूप अभ्यास केला माझा, म्हणजे मी रात्री 3 वाजता म्हणजे सकाळी 3ला सुटतो मी. सगळ्या माझे पंढरी सर आहेत, तुषार सर आहेत, त्यांना माहिती आहे माझा राहुरीचा शेड्यूल. मी तिथंही 4ला उठायचो, सकाळी दिवसभर अभ्यास करायचो. आणि असं आता 11वी-12वी झाली, 70% पडले. त्यानंतर कुठेतरी मला फुले, शाहू आंबेडकर आणि शिवाजी महाराज कळायला लागले 12वी झाल्यानंतर. तोपर्यंत मला काहीच माहित नव्हतं की बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं. एवढंच की वसतिगृहात राहिलो कशासाठी, बाबासाहेबांनी आरक्षण दिले, हे संविधान दिले, त्यामुळे या वसतिगृहात आलो एवढं माहिती होतं. परंतु जेव्हा मी त्यांना वाचायला लागलो तेव्हा माझे विचार बदलत गेले. नाही आपण काहीतरी करायला हवं, आपण कुठेतरी मोठं काहीतरी करायचं होतं. अधिकारी व्हायचं होतं हे स्वप्न होतं, पण काहीतरी मोठं करायचं मला. एकतर मी चांगला बिझनेसमॅन होऊ शकेल किंवा मग एखादा चांगला अधिकारी होऊ शकेल, एखादा चांगला सायंटिस्ट होऊ शकेल असा माझा विचार होता. कारण की मी अधिकारी होईल हे मी काही ठरवलं नव्हतं आणि असंच म्हणजे प्रयोग करत होतो काहीतरी मोठं करायचं म्हणून. कधी गावाकडे फुले शाहू आंबेडकरांचे कार्यक्रम घ्यायचो संभाजीनगरमध्ये. रविवारी समेट टाकून आम्ही एक कार्यक्रम घ्यायचो, तिथं अधिकारी बोलवायचो. असं काहीतरी फर्स्ट इयरला झालं. सेकंड इयरला डोक्यात आलं की आता उद्योग करायला हवं म्हणून पाणीपुरी सुद्धा विकली आपल्या संभाजीनगरला, औरंगाबादला 2 महिने पाणीपुरीचा सुद्धा व्यवसाय केला की मला काहीतरी मोठं करायचं आहे आणि सुरुवात छोट्यापासून करायची आहे. त्यानंतर एक सिनियर आले, राहुरीमधून शिकलेले होते, तालुका कृषी अधिकारी झाले होते, संदीप ओळकुंडे सर म्हणून. आणि त्यांच्याकडे बघून माझ्यासारखी देहबोली, माझ्यासारखंच त्यांची हाईट वगैरे सगळं सेम असंच. म्हणजे हा माणूस जर अधिकारी होऊ शकतो, माझ्यासारखा दिसतोय, तर मी का नाही होऊ शकत. थर्ड इयरला कुठेतरी वाटलं की नाही आपण अधिकारी होऊ शकतो. तेवढ्यातच कोरोना लागला, गावाकडे आलो. मनात इच्छा होती की नाही काही झालं तरी राहुरीला जायचंच. कारण की त्या सरांना बघितलं होतं मी की हे राहुरीचे सर आहेत, हे तालुका कृषी अधिकारी झाले, आपल्याला जायचं तालुका कृषी अधिकारी व्हायचं किंवा कृषी उपसंचालक व्हायचं, म्हणजे ॲग्रीच करायची. मग गावाकडे आलो, कोरोना लागला. पण कसं आहे माझं असं आहे की मी जे ठरवलं ते करतच राहतो आणि ठरवलं की राहुरीला जायचं म्हणजे राहायचं. मग तेवढ्यात घरी आपण बघतो की बाबा अभ्यास होत नाही, आपल्याला ते हे नसते, वातावरण नसते, पाहुणे रावणे असतात, काही आपले घरचे काम असतात. तर माझं भाग्याशी मला शाळा लागली, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. कोरोना काळात बंद होती परंतु माझ्यासाठी एक सुदैव की मला ती उपलब्ध होती आणि मी तिथंच झोपायचो, तिथंच अभ्यास करायचो, घरी फक्त जेवायला जायचो. खूप कष्ट केले, 1-1.5 वर्ष अभ्यास केला तिथं. आणि माझं तेव्हा SC कॅटेगरीतून महाराष्ट्रातून MCR मध्ये 3रा नंबर आला होता. मग मला MCR म्हणून राहुरी भेटलं. आता खरी जीवनाला सुरुवात झाली म्हणजे राहुरीतून. आता सर बसलेले आहेत, पंढरी सर आहेत, तुषार सर आहेत, आम्ही सगळे राहुरीचेच आहेत. सर कृषी उपसंचालक क्लास 1 माझे 1 वर्ष सिनियर आहेत, सोबतच अभ्यास केलेले आहेत. पंढरी सर माझे बॅचमेट आहेत, डिपार्टमेंट सुद्धा एकच आहे आमचं, सरांनी पण सोबत अभ्यास केलेला आहे. तर इथून गेलो 400 किलोमीटर सायकल म्हणजे मोटरसायकल चालवत गेलो राहुरीला गावातून. आणि सिनियरला म्हणलं की मला घरी जायचं नाही, मला इथंच अभ्यास करायचा आहे. कोरोना नंतरच्या पिरियड नंतर प्रवीणपुरी सर असतील ते RFO आहेत, त्यांनी म्हणलं ठीक आहे. तिथं गेलो, तिथं 9 वाजता ते रात्री 12 वाजता डिस्कशन चालू होतं. मी थकलेलो होतो पण मनात इच्छा होती की नाही आता अभ्यासच करायचा. मी तरी तिथं बसलो. 9 ते 12 आमच्या इथं डिस्कशन करतात, म्हणजे ग्रुप स्टडी करतात सगळे एकत्र.